रावेर विधानसभा मतदारसंघ हा खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या माध्यमातून खरं तर काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन हे देखील रावेर फैजपूर येथे झालेलं आहे। त्याच्यानंतर खरं तर शिरीष चौधरी यांनी मधुकरराव चौधरी यांचा राजकीय वारसा पुढे नेला आणि आता शिरीष चौधरी यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी खरं तर धनंजय चौधरी हे निवडणुकांच्या रिंगणात आहेत। आपल्यासोबत धनंजय चौधरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की दादा काय सांगाल, आता तुम्ही राजकीय वारसा खरं तर विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा पुढे नेणार आहात, या यंदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही रिंगणात आहात, काय बघता, कसं सांगा? खरं तर हा फक्त राजकीय वारसा नाही असं मी समजतो। हा एक समाजकारणाचा वैचारिक वारसा आहे। माझ्या सर्व परिवारांनी आणि माझ्या परिवाराच्या सर्व जुळीत ज्या सहकाऱ्यांनी मागच्या जेवढ्याही कालावधीमध्ये या परिसरामध्ये जेही काही निर्माण केलं त्या आधारावर हा परिसर कशा प्रकारे पुढे नेता येईल तोच वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे। वारसा चालवणं विविध फील्डमध्ये आपण पाहतो की कोणत्या बिझनेसमॅनचा मुलगा त्याचा बिझनेस चालवतो, तो बिझनेसचा वारसा झाला। आता राजकारण सध्याच्या परिस्थितीमध्ये असं झालं आहे की एक बिझनेस हाऊसच लोक समजतात की हे बिझनेसच चालवणार आहे बाबा राजकारणाचा वारसा, पण तसं आमच्याकडे तशातली काही गोष्ट नाही। वैचारिक वारसा कशा प्रकारे चालवता येईल, समाजकारण त्याच्यामध्ये कशा प्रकारे करता येईल आणि राजकारणाची जोड लागून लोकांचं जास्तीत जास्त भलं कसं करता येईल या गोष्टीवरती आमचा सर्वात जास्त भर असतो आणि तोच वारसा आम्ही कायम ठेवणार आहे, पुढे चालवणार आहे। आपण जर पाहिलं तर रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 राजकीय पुत्र आणि एक वंचितचा तृतीयपंथी उमेदवार हे रिंगणात आहे, कसं आव्हान असेल? खरं तर आव्हान हे मोठंच असणार आहे। सध्याची राजकीय परिस्थिती बघता राजकारण जे बिघडलेलं आपण म्हणतो आणि चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या लोकांना लागून गेलेलं आहे। आत्ता सध्या हल्ली असं झालेलं आहे की संपूर्ण जिल्हाभर आपल्याला पाहायला मिळतं लोक समाजाच्या आणि धर्माच्या नावावरती मतं मागतात आणि हे फार चुकीचं आहे। कारण जर कधी तुम्ही विचारांच्या किंवा तुमच्या विकास कशा प्रकारे तुम्ही करणार आहात या मतदारसंघाचा किंवा ज्या कोणत्या परिसरामध्ये तुम्ही काम करता त्या परिसराचा तुम्ही विकास कशा प्रकारे करणार आहात या मुद्द्यांवरती जर मतं मागितली तर ते बरं होईल। कारण लोकांचा धर्म आणि लोकांचा समाज हा काही संपणारा विषय नाही आहे। या गोष्टी पृथ्वीवरतून नष्ट होऊ शकत नाही, कारण ती प्रत्येकाची संस्कृती असते, ती आपण ओळखली पाहिजे। या गोष्टी थांबूसुद्धा शकत नाही। प्रत्येकाची आपापली संस्कृती असते, प्रत्येकाचा आपला उत्सव असतो, त्यौहार असतो, या सगळ्या गोष्टी चालतच राहणार आहे, या कुठे थांबणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे। पण याच्यासोबतच जिथपर्यंत लोकांचा वैयक्तिक विकास होत नाही, विचारात्मक विकास होत नाही, तोपर्यंत परिसर जो आहे तो एक पुढे जात नाही। आपण बघितलेलं आहे की महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्ष आणि महाआघाडीचा काळ जो होता त्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये खूप मोठ्या गोष्टी निर्माण झाल्या आणि महायुतीच्या काळात आपण त्या बंद होताना पाहिलेल्या आहेत, स्वतःच्या डोळ्याने बंद होताना पाहिलेल्या आहेत। प्रश्न असा निर्माण होतो की हल्ली जी मुलं ज्या भावनेने धुतल्या गेलेली आहे ती भावना त्यांच्या आईवडिलांना त्याचे चटके मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत। म्हणजे मुलगा जेव्हा कोणत्या गोष्टीच्या आहारी जातो, नादी लागतो आणि स्वतःचं आयुष्य निर्माण करू शकत नाही, त्याचे सर्वात जास्त चटके त्याच्या आईवडिलांना भोगावे लागतात आणि ते चटके त्यांनी भोगलेले आहेत, म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी भोगतलेल्या आहे। आणि अशा प्रकारचं राजकारण सध्या इकडे अशा प्रकारचं आव्हान आहे। आव्हान मोठंच आहे, छोटं कोणतंही आव्हान असत नाही। शत्रू त्याचं काम कार्य कसंही असलं तरी त्यांचं त्या गाफील राहता येत नाही आणि अशा प्रकारची निवडणूक ही इथे होणार आहे। आपण युवांचं नेतृत्व करता आणि खरं तर राज्यासह जळगाव जिल्ह्यामध्ये देखील युवांचे मोठे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, काय वाटतं, म्हणजे युवा मतदार आपल्याला युवा नेतृत्व म्हणून कौल देतील आपल्याला? मला विश्वास वाटतो की युवकसुद्धा आता त्रस्त झालेले आहेत। युवकांनासुद्धा मनामध्ये त्यांची अशी भावना असते की बाबा पुढारी आमच्यापर्यंत येतात, आम्हाला काही आमिष दाखवतात आणि आमिष दाखवल्यावरती आमचा फायदा घेऊन चालले जातात, आमच्याकडे विचारात्मक किंवा सकारात्मक काम आमच्यासाठी करत नाही। आणि जे अशा प्रकारची मुलं ज्यांचे अशा प्रकारचे विचार आहेत की समाजासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, परिसरासाठी काहीतरी करून दाखवण्याची ज्यांची इच्छा आहे, मेहनत घ्यायची इच्छा आहे आणि चांगल्या गोष्टी, जे युवक चांगल्या गोष्टीच्या मागे जे जाऊ शकतात, म्हणजे जाऊ इच्छितात, त्या युवकांचा नक्कीच कल अशा प्रकारच्या विचारांना असणार आहे। मला वैयक्तिक नाही म्हणणार, अशा प्रकारच्या विचारांना असणार आहे। एक शेवटचा प्रश्न, खरं तर राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बिग फाईट होणार आहे, काय वाटतं, येणारा निकाल महायुतीकडून असेल की महाविकास आघाडीकडून असेल?
खरं तर महायुतीने जे गलिच्छ प्रकारचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात रुजवलेलं आहे त्याला आता जनता त्रस्त झालेली आहे. आधी जनतेला आशा होती की नाही ही महायुती सरकार जी आहे ही आपली काही जे प्रश्न होते, समजून घ्या शेतीबद्दलचे जे प्रश्न होते ते सोडवतील. कारण मागच्या सरकारमध्ये ते एखाद्या वेळेस त्यांनी असे आरोप केले की ते झाले नाहीत, म्हणून त्यांना अशी आशा होती की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील. त्याच्यासोबत त्यांना अशी सुद्धा आशा होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग निर्माण होऊन मुलांना रोजगार मिळतील वगैरे सगळ्या गोष्टी होतील आणि उद्योगांना सुद्धा चालना मिळेल आणि विविध प्रकारचे नवीन उद्योग जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील, जिल्ह्यामध्ये येतील अशी आस सर्वांना होती आणि ती आस आता आपल्याला काही पूर्ण होताना दिसत नाही आहे. आज जर कधी आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मागे सरकार आहे अशा प्रकारचा विषयच नाही. सारखे शेतकरी आंदोलनावर उतरतात, सारखे शेतकरी अधिकाऱ्यांना जाब विचारतात की आमचे विमे का सबसिड्या का मिळत नाही, आमच्या सवलती का मिळत नाही, आमचे कर्ज का माफ होत नाही, अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांचे सध्या उमळतात आहेत. आणि त्याच्यासोबतच आपण पाहतोय की मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले होते ते या महायुती सरकारने छलकपट करून गुजरातला पाठवले आणि हा मराठी मातीचा सर्वात मोठा त्यांनी अपमान केला. आणि आज जर कधी महायुती सरकार विचारत असेल की यांनी 70 वर्षामध्ये काय केलं, तर मला त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फक्त एवढाच प्रश्न विचारायचा आहे आणि तो सद्भावनेनेच विचारायचा आहे की जर कधी तुम्ही सर्व लोक म्हणतात की 70 वर्षात विकास होऊ शकला नाही आणि 70 वर्षानंतर सुद्धा आपण लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देऊन म्हणतात की आम्ही विकास करून दाखवला, तर एवढ्या 78-80 वर्षाचा जो आपल्या भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास आहे आणि त्याला आपण फक्त 1500 रुपयाच्या विकासाने मोजणार का, असा प्रश्न मला महायुतीच्या सरकारला आहे. आणि आपण हा लोकसभेचा निकाल पाहिलेला आहे. जवळपास 31 खासदार महाराष्ट्र राज्यामधले जे आहे ते महाविकास आघाडीने निवडून आलेले आहेत आणि अशा प्रकारचाच कल आपल्याला जो आहे साहजिकपणे 150 ते 160 विधानसभेच्या सीट ज्या आहेत त्या महाविकास आघाडीकडून निवडून येतील असा आमचा वैयक्तिक अभ्यास आहे. नक्कीच. खरं तर महायुतीला जनता त्रस्त झालेली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि 160 ते 170 जागा महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडून येईल अशी भावना जी आहे ती धनंजय चौधरी यांनी व्यक्त केलेली आहे. न्यूज 19 मराठीसाठी मी शुभम रामोळे, जळगाव.